श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. माणूस जितका वेळ रडतात ना त्यावेळेस त्याच्या मनातील भावना बाहेर येतात. जेव्हा भावनांना कंट्रोल करता येत नाही तेव्हा ते अश्रूमार्फत बाहेर पडत असतात. ज्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतात ना ते खरोखर खरे असतात, कारण ज्यांना जास्त त्रास सहन होत नाही त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू निघतात. ते खूप हळव्या मनाचे असतात आणि असे भक्त देवाला खूप आवडतात. बाळांनो, देवाची सेवा भक्ती करत असताना कधी कधी तुमच्याही डोळ्यातून अश्रू येत असतील तर तुम्ही त्या भावना देवापर्यंत पोचवत आहात. असं नाही की त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. ती माणसं खूप भित्री असतात. त्या माणसाची एक भावना व्यक्त करण्याची पद्धत असते. गरीब व्यक्ती खूप कष्ट करतात आणि ते कष्ट करून मोठे होत असतात, म्हणून त्यांना त्या परिस्थितीची जाणीव असते. बाळांनो, आपल्याला जर रोज आयतं ताट मिळत असेल तर आपल्याला त्याची किंमत समजणार नाही, परंतु त्या ताटातील जेवण जो आपल्यासाठी बनवतो त्याला त्याची किंमत विचारा. आपल्याला आयतं मिळतं त्याची किंमत आपल्याला राहत नाही, म्हणून देव आपल्याला प्रत्येक गोष्ट देतात, परंतु ते देत असताना त्याची किंमत ही आपल्याला समजून सांगतात. त्यामुळेच आपल्याला जर एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यासाठी देव आतोनात प्रयत्न करून घेत असतात. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीची किंमत कळावी म्हणून महाराज हे सर्व काही करत असतात. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज याची जे जे सेवा करतात त्यांनाही अनुभव आलेच असतील. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सहजपणे प्राप्त होते तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळत नाही, म्हणून त्या गोष्टीची योग्य किंमत कळावी म्हणून स्वामी समर्थ महाराज हे सर्व घडवत असतात. बाळांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण दडलेलं असतं, म्हणून प्रत्येक गोष्टीमागे मेहनतीचं कारण दडलेलं आहे. मेहनत करून एखादी गोष्ट प्राप्त केली तर त्याची किंमत आपल्याला आयुष्यभर राहते आणि आपण त्याच्यावर प्रेम करत असतो. आपल्याला सहजपणे प्राप्त होणार नाही, तर देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रयत्न आणि मेहनत करावीच लागेल. याचा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्याचा विश्वास नाही ते आत्ताच हे व्हिडिओ सोडून गेले तरी चालेल. जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. बाळांनो, जी मनात तुमच्या खतखत असेल किंवा काही शंका असेल तरी ती लगेच भगवंताला सांगून टाका. भगवंत कुठल्याही रूपात तुम्हाला त्या गोष्टीचा उत्तर नक्की देतील. बाळांनो, जीवनात प्रत्येक गोष्ट शक्य आहे असं नाही, तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करू शकते. ज्याची किंमत कळाली ना तेच खरे स्वामीभक्त झाले आणि ज्यांना याची किंमत कधी समजले नाही ते कधी स्वामीच्या भक्तीत येऊ शकत नाही. बाळांनो, जे करायचे ते मनापासून करा. जे बोलायचे ते रोकटोक तोंडावर बोला. मागे पुढे करू नका, कारण ज्यावेळेस आपल्याला मागे पुढे बोलण्याची सवय लागते तेव्हा आपण जीवनात कधीच पुढे जाऊ शकत नाही. पुढे जायचे असेल तर रोकठोक तोंडावर बोला. जे खरं आहे ते खरं आहे आणि जे खोटं आहे ते खोटं आहे. स्वीकार करायला खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नका किंवा खोट्याला खरं बनवायचा प्रयत्न करू नका. त्यावेळेस त्याची शिक्षा आपल्याला लगेच नाही, परंतु काही कालखंडानंतर नक्की मिळत असते. तुझ्या कालखंडात आपल्याला स्वामीचे दर्शन घडेल. तो कालखंड आपल्यासाठी अमृतमय असेल. बाळांनो, प्रत्येकाला मोठं होण्यासाठी कष्ट करावेच लागतात. कोणीही आज कष्ट केले आणि उद्या सक्सेसफुल झालं असं होत नाही, तर त्यासाठी कित्येक वर्ष त्याला अभ्यास, जिद्द, मेहनतीने, चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. त्याचे ते प्रयत्न
व्यर्थ जाऊ नये म्हणून तो आणखी मन लावून अभ्यास करत असतो आणि परीक्षेत पास झाल्यानंतर तो मोठा अधिकारी बनत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला यानंतर तो मोठा अधिकारी बनत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला या भक्तांना देखील सेवा सोडून वाटत नाही। आपल्याला नक्की दर्शन देतील आणि ते भक्त सेवा करतच राहतात आणि एक दिवस असा उजडतो की भक्त त्याच्या भक्तीवर, देव त्याच्या भक्तीवर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी स्वामी स्वतः अवतरतात, बहीण भावाच्या रूपामध्ये येतात। म्हणून ज्यांनी आपल्याला आत्तापर्यंत साथ दिले तेच खरे आपले देवदूत आहेत। म्हणून त्याच्याशी असणारं नातं जपायला शिका बाळांनो। अशी नाती पुन्हा पुन्हा आयुष्यात मिळणार नाही। ही रक्ताची नाते आहे, हे उत्तर आहेच, परंतु जे रक्ताच्या पलीकडे आहे ते देखील खूप महत्त्वाचे नाते आहेत। एखादा मित्र जर तुम्हाला बोलताना वाचवत असेल, संकटातून तारत असेल, मित्र देवाचा रूप नाही तर काय आहे। म्हणून अशा मित्राची साथ कधीच सोडू नका। जो मित्र तुम्हाला चांगला सल्ला देत नाही तर वाईट देतो, अशा मित्राची साथ लगेच सोडा। कारण बाळांनो, वाईट शिकवणारे खूप आहेत, पण बाळा चांगला शिकवणारा लाखात एक असतो। म्हणून चांगल्या शिकवण्याची संगत नेहमी धरायलाच हवी। त्यांनी आपल्याला संकटातून बाहेर काढले। वेळोवेळी आपल्याला पैशाची मदत असू द्या किंवा इतर कोणतीही मदत असू द्या, जे त्यांनी केलं त्याचे उपकार कधीच ठेवू नका। कोणाचे पैसे बुडवू नका। जरी तुम्ही स्वतः उपाशी राहिला तरी चालेल, बुडवू नका। कारण त्याचे बुडवलेले पैसे त्याचे आयुष्यभर लक्षात असतात आणि त्याचे शाप आयुष्यभर आपल्याला लागत असते। म्हणून बाळांनो, कुणाचे पैसे बुडवायचे नाही। प्रत्येकाने कष्ट करून पैसे कमवलेले असतात। तुम्हाला सांगण्यासारखे आहेत, ज्या माणसाने दिवसेंदिवस लक्षात ठेवायला पाहिजेत। जर या सर्व गोष्टीचा तुम्ही पालन केले तर आयुष्यात एवढं काही भेटेल ज्याची तुम्ही अपेक्षा देखील केली नसेल, कल्पना देखील केली नसेल। मन मात्र नक्की साफ असायला हवा। मन जर साफ असेल ना, जीवनात कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही। देव तुमच्या जीवनात अशी व्यक्ती पाठवतील जे तुमची उणीवा भरून काढतील, जे तुम्हाला वेळोवेळी मार्ग दाखवतील, वेळोवेळी तुमच्या चुका सांगतील। जर या क्षणी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर त्या व्यक्तीला जपायला शिका, कारण ती व्यक्ती साक्षात देवाने पाठवलेली असेल। बाळांनो, जीवनात आपल्याला संकटातून टाळणारा दुसरा कोणी नाही तर आपले देवदूतच असतात आणि आपले देवदूत म्हणजे आपल्या जवळपास असणारी व्यक्ती असतात। कधीतरी चांगल्या लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये आपले मित्र बनवा। याचं कारण हेच असतं, त्याचे आणि तुमचे विचार जुळत असतात। विचार जुळल्यानंतर त्याचे आणि तुमची गट्टी जमते। म्हणून बाळांनो, देव तुम्हाला कोणत्या रूपात येऊन मदत करतील याचा अनुभव तुम्हाला मिळाले असेल। म्हणून देवाची शक्ती ओळखायला शिका, देवाचे ते चमत्कार ओळखायला शिका। जगात कोणी कुणाचं नाही, परंतु भगवंत सर्वाचे आहेत। अशा या भगवंताला वंदन करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा। आणि असे दररोज सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।